देवळा तालुक्यातील महालपाटणे येथे शेतकरी कुटुंबाच्या घरात धाडसी चोरी, 52,000ची रोकड व 28 ग्रॅम सोने लंपास. देवळा तालुक्यातील महालपाटणे गावातील गंगावाडी शिवार परिसरात शेतकरी कुटुंबाच्या घरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या मागील दारातून प्रवेश करून कपाटातील रोकड तसेच सोन्याचे दागिने लंपास केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी बापू उखा चव्हाण यांनी कांदा विक्रीतून मिळालेले 52,000 रुपये घरातील कपाटात ठेवले होते. याच कपाटामध्ये सुमारे 28 ग्राम वजनाची सोन्याची पोत देखील ठेवण्यात आली होती. रात्रीच्या वेळी घरातील सर्वजण झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागील बाजूच्या दरवाजाची कडी उघडून घरात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी कपाट उघडून त्यामधील 52,000 रुपयांची रोकड आणि सुमारे 28 ग्राम सोन्याची पोत चोरून नेल्याची माहिती कुटुंबियांनी दिली आहे. सकाळी कुटुंबीय जागे झाल्यानंतर कपाटातील रोकड व सोन्याची पोत गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर तात्काळ देवळा पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सार्थक मेहते यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक साई नंदा पाटील व पोलीस कॉन्स्टेबल श्रावण शिंदे यांनी घटनास्थळी पाहणी केली. पोलिसांनी कुटुंबियांकडून घटनेची माहिती घेत परिसराची पाहणी केली असून चोरीचा तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान चोरीचा तपास जलद गतीने करण्यासाठी नाशिक येथील श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. श्वान पथकाने चोरीतील वस्तूंचा नमुना घेऊन घर व परिसरात चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. तसेच ठसे पथकानेही घटनास्थळी दाखल होत आवश्यक ठसे व नमुने घेतले आहेत. शेतकऱ्याच्या कांदा विक्रीतून मिळालेल्या कष्टाच्या पैशांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याने परिसरातील नागरिकांमध्ये विशेषतः शेतकरी बांधवांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरीचा तातडीने तपास करून चोरट्यांचा शोध घ्यावा आणि चोरीला गेलेली रोकड व सोन्याचे दागिने परत मिळवून द्यावेत अशी मागणी कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांकडून होत आहे. देवळा पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात असून या धाडसी चोरीचा लवकरात लवकर छडा लागतो का याकडे महालपाटणे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सुनील बेलदारसह वैभव पवार व सोपान सोनवणेसह देवळा, नाशिक.